नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुर्वेदाची चिकित्सा करत असताना रुग्णाच्या व्याधीचा पूर्व इतिहास जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं, कारण आपल्याला व्याधीचा समूळ नाश हा करायचा असतो. प्रॅक्टिसमध्ये असं माझ्या लक्षात आलं की अगदी 14-15 वर्षाच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत पित्ताचा त्रास हा बहुतांशी लोकांना भरपूर प्रमाणामध्ये दिसून येतो. आता ही जी पित्ताची लक्षणं आहेत ना, ही 2 वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं रुग्ण सांगत असतो. एक पहिलं लक्षण म्हणजे खूप डोकं दुखत असतं, प्रकाश सहन होत नाही, आवाज सहन होत नाही, घशाशी आंबट पाणी घशाशी येतं किंवा काही जणांना घशामध्ये तिखटपणा पण जाणवत असतो, उलटीची भावना असते आणि उलटी झाल्यानंतर डोकं दुखणं थांबतं. ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळून येतात आणि औषधं घेतल्यानंतर काही काळपर्यंत ही लक्षणं शमतात आणि त्याच्यानंतर पुन्हा रिपीट होतात. दुसरा प्रकार काय असतो तर प्रचंड प्रमाणात उष्णता अंगामध्ये असते. प्रचंड उष्णता म्हणजे तळहात तळपायांची आग होत असते, इवन लघवीला शौचाला पण आग होत असते, छातीत आग पडणं, पोटात आग होणं, सगळीकडे प्रचंड प्रमाणात हीट, ह्याला म्हणतात उष्णपित्त. आता हे दोन्ही प्रकारच्या लक्षणांवरती आयुर्वेदामध्ये खूप प्रभावी अशी औषधं आहेत. उदाहरणार्थ साधा सुक्षेखर आहे, गुळवेल सत्व आहे, कामदुधावटी आहे, चंद्रकला रस आहे. पण ही जी औषधं आहेत ना, ही प्रकृतीनुरूप किंवा तुमच्या व्याधीच्या लक्षणानुरूप हा प्रत्येकाचा डोस हा वेगवेगळा असतो. त्यामुळे तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही औषधं घ्यावीत असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. पण तत्पूर्वी तुम्ही स्वतःत काही बदल केले किंवा काही छोटे उपाय केले तर या त्रासाची लक्षणं तुम्हाला नक्कीच कमी करता येतील. त्याच्यामध्ये पहिला उपाय काय करायचा तर सकाळी उठल्यानंतर मोरावळा खाल्ला पाहिजे. जर मोरावळा तुम्ही घरी केलेला असेल तर उत्तमच, आणि नसेल केलेला तर बाहेर उपलब्ध असतो, तो तुम्ही रोज 1 चमचा खाल्लात तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला होतो. दुसरं असं, सकाळी चहा प्यायची लोकांना सवय असते. सकाळी अर्धा कप चहा, परत थोड्या वेळाने अर्धा कप चहा, असं अर्धा कप करत 2-3 कप चहा सहज लोकांचा होतो. तो चहा पहिला बंद करायला पाहिजे, कारण चहाने ॲसिडिटी खूप वाढते. त्याच्याऐवजी जर का समजा तुम्ही जिरे, धने, बडीशेप, ओवा, दालचिनी ह्या पावडरी मिक्स करायच्या आणि अर्धा चमचा पावडर 1 कपभर पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळायचं आणि ते पाणी जर तुम्ही घेतलं तर त्याचा खूप चांगला फायदा पचन सुधारण्यासाठी होतो. धने जे असतात ना घरचे, अख्खे धने, 1 चमचा धने जर 2 कप पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळलं आणि हे धन्याचं पाणी जर तुम्ही घेतलं तर लघवीला जी जळजळ तुम्हाला होते ती जळजळ कमी व्हायला खूप चांगला फायदा होतो. काही जणांना शौचाला आग होते, काही जणांना रक्त पडतं त्याच्यातून, म्हणजे मूळव्याधीचा त्रास असतो असं नाही आहे, पण तरीही रक्त पडतं. ते फक्त उष्णपित्ताने हे रक्त पडू शकतं. त्याच्यासाठी ज्येष्ठमध पावडर ही सगळ्यांकडे अवेलेबल असते. ही ज्येष्ठमध पावडर जर तुपाबरोबर तुम्ही जेवणाच्या अगोदर घेतलीत 1 चमचा ज्येष्ठमध पावडर तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. इवन संडासला तुम्हाला जर का समजा कडक होत असेल, खूप जोर लावायला लागत असेल तरीसुद्धा ज्येष्ठमध आणि तूप या मिश्रणाचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर ह्या दोन्ही पावडरी सहज उपलब्ध असतात. तर आवळा पावडर 4 चमचे आणि ज्येष्ठमध पावडर 4 चमचे असं दोन्ही एकत्र करून एका डबीत भरून ठेवायचं आणि ही मिश्रित झालेली जी पावडर आहे ती अर्धा चमचा तुम्ही जर दुपारी आणि रात्री जेवणानंतर घेतलीत तर पोटातली आग कमी व्हायला किंवा छातीतली आग कमी व्हायला खूप मदत होते. किंवा काही जणांना घशामध्ये जे तिखट जाणवतं ना, ते सुद्धा ह्या पावडरीच्या मिश्रणाने खूप चांगला त्याच्या ठिकाणी फायदा होतो. गुळवेल सत्व पण बाजारात विकत मिळतं, मार्केटमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं. गुळवेलीचं सत्व जर पाव चमचा सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घेतलं तर कडकी कमी व्हायला मदत होते. उष्णता जी असते अंगातली हीट, तीसुद्धा गुळवेल सत्वाने खूप चांगल्या पद्धतीत कमी होते. हे जरी उपाय तुम्ही करत असलात तरीसुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे औषधी योजना ही तुम्ही करून घेतलीत तर पित्ताचा त्रासापासून तुम्हाला नक्कीच सुटका ही मिळू शकते किंवा त्याची लक्षणं ही कमी प्रमाणात तुम्हाला जाणवू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं काय ते म्हणजे पथ्य. ते तर पाळायलाच पाहिजे, कारण पथ्य जर पाळलं नाहीत आणि औषधं घेतलीत तर त्याचा काहीही उपयोग होत नाही.
पथ्याच्यामध्ये तुम्हाला खूप तिखट, चमचमीत किंवा बाहेरचे जे वडापाव, भजी हे जे सगळे प्रकार असतात तळलेले, ते थोडे प्रमाणतः कमी खाल्ले पाहिजेत. काही जणांना अगदी आठवड्यातनं एकदा दोनदा ते खायची सवय असते किंवा वीकेंडला रोज खातात प्रत्येक वीकेंडला. त्याचं थोडंसं प्रमाण हे तुम्ही कमी करायला पाहिजे. पंजाबी भाज्या, चायनीज पदार्थ की ज्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट हे भरपूर प्रमाणात असते, त्याने तुमची उष्णता वाढणार आहे. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही प्रमाणतः कमी घेतले पाहिजेत. लोणचं, पापड, खूप जणांना भाजीसारखं लोणचं खायची सवय असते, ठेचा खायची सवय असते मिरचीचा. हे सगळे प्रकार तुम्ही प्रमाणतः कमीच केले पाहिजेत. रोजच्या रोज ते खायचे नाहीत. कधीतरी 15 दिवसातून एकदा एखादा वडापाव खाल्ला तरी चालतो. पण तुमची लक्षणं किती तीव्रतेची आहेत यावरती सुद्धा पथ्य किती कडक पाळायचं हे अवलंबून असतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि ट्रीटमेंट घ्या व्यवस्थित, नियमितपणे पथ्य पाळा, योगासनं करा आणि स्वस्थ राहा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.